हाय हॅलो. तर सकाळी मीने बनवलेल्या चपात्या आणि बटाट्याची भाजी, कारण आज मला जायचा होता बदलापूरला होता बारसा तिकडे. मग काय मी मस्त रेडी वगैरे झाले आणि निघले. तर जाताना पाऊस तर एवढा पडत होता ना, म्हणजे इकडे पडत होता तो वेगळा, आणि मग तिकडं तर गेलो तर तिकडं तर अजून जामच जोरात लावलेली पुरी पावसाने. आणि मग इकडे वाट बघत होती माझी बहीण, कारण तिला पण यायचं होता. मग तिला घेतली गाडीत आणि इकडे आरुष बघा असं शायनिंग मारत होता. त्याला वाटला की मी त्याचा फोटो व्हिडिओ काढते. आणि मग पोचले आणि त्याच्यानंतर मग हे सगळे बहिणीची मुलं आली जवळ माझ्या, ते पण व्हिडिओ वगैरे काढला. हाय 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 करत होते ते. आणि त्याच्यानंतर ही बघाशी मोबाईल बघते आणि हिचा पोरगा आपला बॉलशी खेळत होता. आणि चष्मा लावून 10वेला कपाटात जाऊन चष्मा लावून आम्हाला शायनिंग मारून दाखवत होता. आणि मग खाली आलो आम्ही आणि मग इथे फुगे लावलेले ते पण काढायचं काम चालू होता. आणि हिला किती इकडे बघ आणि हिचा काही लक्ष नव्हता, ही तिच्यात धुंदीत होती. आणि डेकोरेशन वगैरे बघा मस्त होता. आणि इकडे आम्ही एकमेकींकडे बघून हसत होतो, कारण आम्हाला लागलेली भूक, कारण 2-2:30 वाजलेले त्याच्यामुळं. मग इकडे बारसा झाला आणि मुटक्या वगैरे आम्ही खाल्ल्या. मुटकी पण मस्त लागते खायला. आणि त्याच्यानंतर बाबूचा नाव ओपनिंग होता, नाव ठेवला बाबूचा, हर्ष नाव ठेवलेला. आणि मस्त सजवलेलं वगैरे आणि सगळे टाळ्या वगैरे वाजवल्या. आणि इकडे आम्ही गिफ्ट देण्यासाठी लाईनीत उभी होतो, कारण गर्दी होती. आणि मग त्याच्यानंतर आम्ही अशी मजा करत होतो, उभी होतो, मजा मस्ती आमची चालू होती. आणि तिकडे नंतर आम्ही मग गेलो गिफ्ट द्यायला. तर एक जा असं बोलण्यापेक्षा चला बोला आपण सगळी एकत्रच जाऊया. आणि एकत्रच आम्ही गेलो, फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि मग आम्ही गिफ्ट वगैरे दिला. आणि त्याच्यानंतर इकडे पाटा ज्या आई आल्या त्या गाणी गात होत्या. प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते, तर त्या म्हणजे त्यांचं काय असतं ते बोलत होत्या त्या पाटापूजाच्या यायला. आणि त्याच्यानंतर आम्ही गिफ्ट दिला आणि लगेच आम्ही गेलो जेवायला. तर जेवायला होता मटण आणि दाल मुंडी. आता दाल मुंडी म्हणजे काय, तो म्हणजे पहिले पाहिजेच आग्र्याच्या आगरी लोकांमध्ये दाल मुंडी हा असतंच. आणि मस्त जेवलो वगैरे. आणि ते जेवताना पण आरुषची एवढी नाटकं ना, म्हणजे नुसता मस्ती करत होता. त्याच्यानंतर आम्ही निघलो आणि हिरवागार सगळं वातावरण झालं होतं, कारण त्या साईडला कशी झाडं वगैरे जास्त आहेत, त्यामुळं एकदम सगळा हिरवा झाला होता. आणि खंडोबाचा मुलगावचं मंदिर पण दिसला. आणि इकडे साई नाटका करत होता, त्याला आमच्याबरोबर यायचा होता. येताना अशी आम्ही काही फळं वगैरे घेतली. घरी आलो तर पार्सल येऊन पडलेले माझे, ते बघितले मी आणि रात्री आईस्क्रीम वगैरे खाल्ली. असा होता माझा दिवस.